नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला निकॉन कूलपिक्स P500 चा पूर्ण व्हिडिओ देणार आहे मराठीमध्ये. चला मग सुरू करूया. If you like my video guys, give me a big thumbs up and hit the subscribe button. And now enjoy the video. नमस्कार मित्रांनो, मी सोनिका आहे. आज मी तुम्हाला निकॉन कूलपिक्स P500 चा पूर्ण रिव्ह्यू देणार आहे मराठीमध्ये. हा माझा पहिला मराठी व्हिडिओ आहे. मी खूप एक्साइटेड आहे आणि मी हा व्हिडिओ पहिले इंग्लिश आणि हिंदीमध्ये बनवला आहे. इंग्लिश व्हिडिओ तुम्ही इकडे बघू शकतात आणि खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे दोघेही व्हिडिओजची. जर तुम्ही माझं हिंदी किंवा इंग्लिश व्हिडिओ बघितला आहे पूर्वी तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू शकता. पण जर तुम्हाला मराठीत ऐकायचं आहे, मराठी मातृभाषा आहे, तर कंटिन्यू करा. मी प्रस्तुत करते निकॉन कूलपिक्स P500 चा पूर्ण व्हिडिओ रिव्ह्यू. निकॉन कूलपिक्स P500 एक 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. याच्यात मला 40x ऑप्टिकल झूम आणि 80x डायनॅमिक झूम भेटतात. म्हणजे काय, 16 मेगापिक्सेलमध्ये मला मॅक्सिमम 4608 बाय 3456 पिक्सेलचा इमेज रेझोल्यूशन मिळते. आणि ऑप्टिकल झूम, डायनॅमिक झूम हे काय? जेव्हा मी झूम करते वरती ही लाईन दिसते, ही लाईनपर्यंत झूमला ऑप्टिकल झूम म्हणतात आणि ही लाईनच्या वर गेल्यावर झूमला डायनॅमिक झूम असं म्हणतात. हा कॅमेरा मी 6 वर्षांपूर्वी घेतला होता ॲमेझॉनकडून 14,150 रुपयाला. आता हा कॅमेरा डिस्कंटिन्यू झाला आहे निकॉनकडून. तुम्हाला ऑनलाईन पण भेटणार नाही हा कॅमेरा. विकत घ्यायला तुम्ही एक निकॉन डीलरशी संपर्क करू शकता किंवा सेकंड हँड घेऊ शकता. आता बेसिक कंट्रोल्स बघूया. पहिले बॅटरीज टाकूया कॅमेरामध्ये. असं पॉझिटिव्ह नेगेटिव्ह. मेमरी कार्ड इकडे असं. इकडे मी ट्रायपॉडला स्क्रू करू शकते. हा बटन कॅमेराला ऑन करतो. डायलने कॅमेराचा मोड सेट करू शकते. मी बहुतेक ऑटो मोड वापरते. हा बटनने झूम करा. उजवी बाजूला झूम इन होतो आणि डावी बाजूला झूम आउट. साईडला पण झूम बटन असतो. दोन्ही बटन समान आहेत. चला झूम टेस्ट करूया. मी ही लाईनपर्यंत झूम करते आणि बघा किती झूम चांगला आहे हा कॅमेराचा. सगळे पाने मला स्पष्टपणे दिसतात. लाईनच्या वर गेल्यावर डायनॅमिक झूम होतो पण इमेज ब्रेक होते, पिक्सेलेट होते. म्हणून मी डायनॅमिक झूम वापरत नाही जास्त. ऑप्टिकल झूमला परत या, फोकस करा आणि क्लिक. फ्लॅश ऑन करायला हा बटन दाबा. डिस्प्ले बटनने मला कॅमेरा सेटिंग्स स्क्रीनवर दिसते. दुसऱ्या वेळी दाबल्यावर हा फ्रेम स्क्रीनवर दिसतो. जर मला व्हिडिओ शूट करायचा असेल तर हा फ्रेम अनुसार शूट होणार आहे, पूर्ण फ्रेम अनुसार नाही. हा बटनने फोटोज बघू शकते मी. मग लेफ्ट राईट बटन्सने पुढे मागे फोटोज बघू शकते. हा मेन्यू आहे कॅमेरा सेटिंग्स बघण्यासाठी. कॅमेरा सेटिंग्सचा ट्युटोरियल तुम्ही इकडे बघू शकता. कॅमेराने मी 1080p मध्ये 30 आणि 60 fps व्हिडिओ शूट करू शकते. वायफाय किंवा ब्लूटूथने कॅमेरा कनेक्ट करू शकतात फोन किंवा लॅपटॉप बरोबर. ओकेचा वर बटन आहे फ्लॅश सेटिंग्ससाठी. पहिले फ्लॅश ऑन करा, नंतर फ्लॅश सेटिंग्स दिसणार आहे. मी बहुतेक ऑटो फ्लॅश वापरते.
खालच्या बटनने मॅक्रो मोड ऑन करा. डावे बटनने टायमर सेट करा. मग शटर रिलीज बटन प्रेस केल्यावर 10, 2 किंवा 5 सेकंड नंतर इमेज क्लिक होणार आहे. उजवे बटनने ब्राईटनेस, ह्यू, विविडनेस वगैरे ॲडजस्ट करा. मी स्क्रीन बाहेर काढू शकते, पण साईडला सरकत नाही स्क्रीन, म्हणून व्लॉगिंगला जमत नाही हा कॅमेरा मला. हा रेकॉर्ड बटन आहे. मॅक्सिमम 29 मिनिटचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते. अजून रेकॉर्ड करायचं असेल की परत रेकॉर्ड करा. हा बटनने क्लिक होतो इमेज. हा कॅमेरामध्ये मॅन्युअल मोड नाही आहे. मी ॲपर्चर आणि शटर स्पीड सेट करू शकत नाही. मी फक्त ISO सेट करू शकतो. हा आहे निकॉन कूलपिक्स P500चा संपूर्ण बॉक्स सेट. हा कॅमेरा, याला मी स्ट्रॅप आणि लेन्स कॅप लावला आहे. बॅटरी चार्जर, 8 GB मेमरी कार्ड, USB केबल, HDMI केबल, मॅन्युअल, कॅरी केस, हे सगळं कॅमेराबरोबर मिळते. मला माझा कॅमेरा निकॉन कूलपिक्स P500 खूप आवडतो. 6 वर्षांपासून हा कॅमेरा यूज करते आणि खूप चांगला आहे. DSLR सारखी क्वालिटी नाही आहे, तरीही मी खूप खुश आहे हा कॅमेराबरोबर. आणि हा माझा पहिला मराठी व्हिडिओ आहे. काही चूक झाली असेल की मला क्षमा करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल की मला थम्स अप द्या. कॉमेंट करा तुम्हाला अजून मराठी व्हिडिओज आहे की नाही, की इंग्लिश आणि हिंदी व्हिडिओज कसं आहे. शेअर करा हा व्हिडिओ, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकन दाबून मला नोटिफिकेशन येणार आहे की मी कधी व्हिडिओ टाकला. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गाईज. आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट वेडनेसडेला येणार आहे, ते पण बघा गाईज. प्लीज मला तुमचा सपोर्ट हवा आहे. थँक्यू सो मच. बाय.